चक्रधर महाविद्यालयातले आपल्या सर्व मुलीच्या चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा हा निरोप समारंभ. त्या निरोप समारंभाच्या प्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय चक्रधर गुरुकुल पश्चिम महाविद्यालयाचे माजी प्राचार्य कानून निवासी बाबाजी, त्याप्रमाणे श्री चक्रधर स्वामी महाविद्यालयाचे प्राचार्य तुमचे सन्मित्र श्री भारतभूषण शास्त्री, त्याचप्रमाणे सन्माननीय श्री बनसोड सर, गजबे सर, गडकर बाबाजी आणि सर्व विद्यार्थी बंधू भगिनींनो, आपणा सर्वांना माहीतच आहे श्री चक्रधर गुरुकुलमध्ये सेवा करत असताना आम्ही दोघांनीही सांगलीच्या बाबांनी आणि मी राजीनामा दिल्यानंतर एक जो छंद जो होता, थोडंसं मन असं रिकामं राहावं लागलं. कारण की जेव्हा शिकवावं लागायचं तेव्हा थोडाफार अभ्यास करावा लागायचा आणि आता असं थोडंसं मन अस्थिर झाल्यासारखं वाटलं. आणि तेवढ्यामध्ये तसं भारतभूषण शास्त्रींचं कार्य विधित होतं आणि त्यानुसार सांगलीच्या बाबांचा माझा फोन झाला किंवा आपण शास्त्रींकडे ॲडमिशन घेऊ. ते म्हटले चालेल म्हणे, कारण प्रदीपदा दादांचा आधी होऊन गेलं होतं हे मलाही तोपर्यंतची माहिती काही नव्हतं. म्हणजे माहिती होतं फक्त, परंतु झालं हे माहीत नव्हतं काही. तशी प्रक्रिया काय झाली कशी झाली हे त्यांनी तुम्हाला सांगितलंच आहे. शास्त्रींना फोन केला, भारतभूषण शास्त्रींना. ते म्हणते बाबा हे कसं काय, तुम्ही मला शिकवलेलं आहे आणि मी तुम्हाला कसं काय शिकवू आता, आणि मी तुम्हाला कसं काय ॲडमिशन देऊ. नाही म्हटलं, आमची दोघांची मानसिकता अशी आहे किंवा ॲडमिशन घ्यायला पाहिजे आणि तुम्ही आम्हाला ॲडमिशन द्या, काय काय कागदपत्र लागतील ते आम्ही तुम्हाला देतो. त्यांना असं दडपण आल्यासारखं झालं किंवा सांगूचे बाबा आणि मी यांना ॲडमिशन द्यायचं म्हणजे कसं करायचं. परंतु काय म्हटलं, तुम्ही घ्या. त्यांना आम्ही कागदपत्र दिली आणि त्यांनी उदाहरण करताना आम्हाला त्यांच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश दिला. प्रवेश तर घेतला, अभ्यास सुरू केला, काही ऑनलाईन क्लासेसही झालेले आहेत आणि त्याला आम्ही उपस्थितही होतो, राहत होतो. आमच्या परिसरामध्ये लोकांचं तंत्र गेलं बिघडून. ते म्हटलं हे आता काय 10-12 वर्षाचे झाले की काय, यांचं वय वाढतं की कमी कमी होत आहे. ते यांना आता कोणतं पद पाहिजे. इतक्या मोठ्या महाविद्यालयाचं प्राचार्य पद, उपप्राचार्य त्यांनी घोषवलं आणि आता हे परत ॲडमिशन घेता शिकताय बऱ्याच लोकांना. आणि इथं आल्यानंतर सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांचे चेहरे बघितले, त्यांना कसं वाटलं इथं बाबा कसं काय आले. परंतु खरं सांगायचं म्हणजे विद्यार्थी दशा दशा असते दशा कधी संपत नसते. कारण की ज्ञान ग्रहण करणारा काही वयाचा काही बंधन नसते आणि ते ज्ञान ग्रहण करत राहणं, त्या ज्ञानामुळे आपल्या प्रगतीमध्ये खूप मोठा प्रभाव आपला पडत असतो. आपल्या संप्रदायातील साधू संत हे आताचे जे आपले श्रीगुरुवर्य लोक आहेत ते तरी आपल्याला एवढी सूट देत आहे. परंतु इतर संप्रदायामध्ये तुम्ही बघा, आमच्याजवळ एक सावजाळा एक स्वामीनारायण संप्रदायाचा गुरुकुल आहे. तिथला सर्वसामान्य संन्यासी त्याला आज 4-4, 5-5 भाषा उगवत आहे. संस्कृत येतो, मराठी येते, इंग्रजी येते, गुजराती येते, हिंदी येते. म्हणजे तिथला जो संन्यासी जो आहे तो अत्यंत विद्वान असा संन्यासी आहे. संन्यास जरी म्हटलं, संन्यास जरी घेतलेला असला, जरी आपण या सर्वसंग परित्याग जरी केलेला असला, परंतु आजचं हे जे युग जे आहे हे आधुनिक युगाचं युग आहे. हे काय आपल्या पूर्वजांनी आपल्या संप्रदायामध्ये आपला जो मूळ पाया जो आहे अटल विचन दीक्षा वजन तिथे नैमित्तिक विधी ब्रह्मविद्या शास्त्र हा आपला मूळ पाय आहे. आपला पाहिजे, हा आपल्याला आवश्यक आहे, आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे. परंतु त्याचबरोबर एक आधुनिक युगाला धरून आपलं सुद्धा ज्ञान केवढं पाहिजे. कारण की आता हे युग काही साधं राहिलेलं नाही आहे, हे एक स्पर्धेचं युग आलेलं आहे. इतर संप्रदायामध्ये आज जेव्हा काही आपल्या साधू संतांची त्यांची भेट जेव्हा होते तेव्हा आपण
आपली ब्रह्मविद्या जर का त्यांना सांगायचा प्रयत्न केला तर त्यांचा विश्वास बसत नाही. आणि त्यामुळे तुम्हाला म्हणजे की मी जो प्रकल्प सादर केला माझा श्री क्षेत्र चांगदेव एक विश्लेषण तुम्ही त्यात बघितलेलं असेल. परंतु म्हणजे त्या चांगदेव या गावाशी म्हणजे द्वापार युगापासून त्याच्या आधीपासून म्हणजे आधी काळापासून त्याची त्या गावाचे जे तापीपूर्णा संगम जो आहे त्या तापीपूर्णा संगमामध्ये तापी नदीचा उगम कुठून झाला, काय झाला, तापी कुणाची नदी आहे, सूर्यपुत्रीला म्हटलेली आहे, पूर्णा ही कुणाची, पूर्णा नदी कुणाची नदी आहे, यापासून मी ते सविस्तर त्यामध्ये वर्णन घेतलेलं आहे. आणि महानुभा संप्रदायाचा चांगदेवचा संबंध कसा आहे आपल्याला माहिती आहे. तुम्ही त्याचबरोबर वारकरी संप्रदाय आणि श्री क्षेत्र चांगदेव त्याचे विश्लेषण करताना मी त्या ग्रंथांचा अभ्यास केला. तसं संतपीठ जो आहे आपल्या पैठणला असणारा संतपीठ तिथे सुद्धा मी मानवा संप्रदायाची परीक्षा दिलेली आहे. नंतर त्या संपर्काने एक तिथल्या वारकरी जे काही अभ्यासक होते म्हणजे प्राध्यापक होते त्यांचा माझा एक संबंध जोडला आणि ते म्हणजे शास्त्री तुम्ही तर तुमच्या म्हणजे मानव संप्रदायामध्ये पास झालेले आहेत, तुमच्या आमची अशी इच्छा आहे की तुम्ही वारकरी संप्रदायाचा सुद्धा अभ्यास करावा, आमच्या परीक्षेला तुम्ही बसावं. ठीक आहे म्हटलं सर. आणि मी तिथल्या 2 परीक्षा दिल्या. आता मागच्या 4-6 महिन्यापूर्वी तिथे वारकरी संप्रदाय विषयामध्ये पण मी हा जो म्हणजे प्रकल्प सादर केला त्याच्यामध्ये मी जो अभ्यास केला वारकरी संप्रदायाचा त्याच्यामध्ये मला चांगल्या प्रकारे 93% मार्क पडून मी उत्तीर्ण झालो. तर तो मी अभ्यास केला तेव्हा वारकरी संप्रदाय आणि श्री क्षेत्र चांगदेव त्याचं विश्लेषण मला अत्यंत महत्त्वपूर्वक करता आलं. कारण श्री ते जवळच असणारे मिळून गाव आहे. तिथं मुक्ताबाई संत ज्ञानेश्वरांची भावंड आहे. संत ज्ञानेश्वर मूर्तीनाथ सोपानदेव मुक्ताबाईंनी जवळ असणारी तिथं त्यांना समाधी घ्यायचा विचार होता. परंतु ते त्या एक आकाशातून वीज पडली त्या विजेमध्ये त्या लुप्त झालेले आहेत. तर जेव्हा असा काही योग येतो तेव्हा बोलायला आपल्याला भरपूर म्हणजे जर का आपल्याकडे ज्ञानाचं माध्यम असलं ज्ञान जर का असलं तर आपण तिथं बोलू शकतो, आपण तिथं शिकू शकतो. आणि हा असे उद्देश समोर ठेवून शास्त्रीबाईंनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बालभूषण शास्त्रींनी हा एक आपल्यासाठी खूप मोठा म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो संधी उपलब्ध करून दिलेली आहे. तसं आणि त्या संधीचं आपण पुरेपूर व्हायला पाहिजे. बालभूषण शास्त्री यांच्याविषयी काय बोलावं. मध्ये असताना एक आदर्श विद्यार्थी म्हणून ते जीवन जगत होते. अत्यंत नम्र स्वभाव, शांत स्वभाव, अत्यंत नम्र आणि शांत आणि आज्ञाधारकपणा त्यांचा तो म्हणजे तेव्हाच शिकत होते तेव्हापासून त्यांच्या मनाला तो भावना तसा उल्लेख मी आधी सुद्धा केलेला आहे की एक आदर्श विद्यार्थी म्हणून आपल्या गुरुकुलचा श्री जगद्गुरू गुरुकुलचा एक आदर्श विद्यार्थी म्हणून आम्ही त्यांच्याकडे सन्मानाने तेव्हापासून पाहत होतो. आणि त्यांच्याविषयी मनामध्ये ती भावना असल्यामुळे एक योग्य मोठा एक अभिमान आम्हाला आहे की एक आपलाच विद्यार्थी एक शाळा म्हणून स्थापन करून एक एवढ्या विद्यार्थ्यांना घडवतो, एक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो आहे. हा मला त्यांच्याविषयी भरपूर असा अभिमान आहे आणि राहणार आहे. त्यांच्या कर्तृत्वाला मी सलाम देतो. ॲडमिशन घेतल्यानंतर सन्मानाने आदरणीय आश्रमाच्या संचालक आदरणीय श्रद्धेय श्री डॉक्टर बाबाजी हे माझे मित्र आहेत. तिथं आल्यानंतर त्यांनी सुद्धा आम्हाला खूप प्रेम लावलं. त्यांनी सांगितलं आश्रमाच्या संचालिका उद्याताई एक महिमाच्या गुरुकुलाही होत्या तेव्हा शास्त्रीचा परिचय होता. तर सांगायचं आहे की या सर्वांनी बालभूषण शास्त्रींनी या 2 वर्षामध्ये आम्हाला विद्यार्थी कधी मानलंच नाही. ते तुम्ही अनुभवत आहे आणि आज सुद्धा तुम्ही अनुभवत आहे. ते म्हणते बाबांनी तुम्हाला ॲडमिशन तर येतो परंतु विद्यार्थी म्हणून तुम्हाला मी ॲडमिशन देत नाही. माझ्याविषयी तुमच्याविषयी माझ्या मनामध्ये जे स्थान आहे ते स्थान राहूनच मी पुढील प्रक्रिया करल. आणि त्यांच्या त्या वक्तव्यातून म्हणा तर त्यांच्या आश्रमातून म्हणा आम्हाला दिसून येलं की त्यांनी आम्हाला दोघांनाही विद्यार्थी म्हणून मानलेलं नाही आहे आणि ते मानतही नाही. परंतु आज रोजी आज विद्यार्थी निरोप समारंभाच्या प्रसंगी मी त्यांना त्यांच्याविषयी ईश्वराला विषयी परमेश्वर त्यांना द्यावं ते त्यांच्याकडून तसेच धर्मसेवा ईश्वरीय सेवा करून करत राहावी ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि तुम्हाला सुद्धा एक शेवटचा दाखवण्याचा संदेश देतो, तुम्ही थांबू नका. कारण काय की महिला वर्ग जरी तुमच्या मागे खूप मोठे कामं असते काही असे तरी सुद्धा आपले 24 तासापैकी आता काही ना काही वेळ आहे शिक्षणासाठी खूप मोठं माध्यम आहे. आदरणीय श्रद्धेय श्री कारंजेकर बाबांच्या
प्रेरणातून पुणे मराठी भाषा विद्यापीठ निघालेलं आहे. तिथला अभ्यासक्रम संपादक तुम्ही तिथे ॲडमिशन घ्या. संदीपीठ आहे, संदीपीठ बंद पडण्याच्या मार्गावरती आहे. बंद पडण्याच्या मार्गावर म्हणजे तिथे जे अभ्यासक्रम जे आहेत 5 अभ्यासक्रम आहेत. त्या 5 अभ्यासक्रमामध्ये महाराष्ट्र संप्रदाय हा एक त्यांनी चढते अभ्यासक्रम आहे. मागच्या 2 महिन्यापूर्वी मला तिथल्या प्राध्यापकाचा फोन आला होता. आणि शास्त्रीजी तुम्ही जर का विद्यार्थी तुमचे नाही आले तर आम्ही हा अभ्यासक्रम इथला बंद करू. आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो की माझ्यासोबत मी वारकरी संप्रदायाचा अभ्यास करत असताना तिथं मी एक होतो आणि फलटणच्या मंजुषाताई ज्या आहेत आपण बाबाच्या शिकेल त्या एक होत्या. पण तेव्हा आम्ही बघितलं की महानुभाव संप्रदायाचा अभ्यास करणारे जास्त वारकरी संप्रदायाचे महाराज लोक होते. मला आश्चर्य वाटलं की आपल्या संप्रदायाचा अभ्यास हे लोक करत आहे आणि आपल्या तिथला तिथं त्या संप्रदायाला आपला एकही विद्यार्थी तिथं काही न होता. ते जाणून आपण मनात ठेवून तुम्ही थांबू नका, अभ्यास करत राहा आणि तुमची उत्तर प्रगती व्हावी ही तुम्हाला सदिच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपतो.